तर शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे। भरत गोगावलेंकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आलंय। शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतोय, तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही असा सवाल याचिकेतनं करण्यात आलाय। आम्ही खरी शिवसेना असल्यानं ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांना निलंबित करावं अशी मागणी या याचिकेतनं करण्यात आली आहे। या संदर्भात लवकरच सुनावणी अपेक्षित आहे। अमेय राणे फोनवरून आपल्याला अधिकचे अपडेट्स देतील। अमेय, अश्विन, गेल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना मधील अपात्रतेच्या संदर्भात जो निकाल दिला त्याला अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे। या याचिकेतल्या नार्वेकरांच्या निकालाला थेट आव्हान देण्यात आलेलं आहे आणि जर आमचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे हे सिद्ध होतंय पुराव्यानिशी, तर आमचा प्रतोद या नात्यानं व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांना निलंबित का केलं जाऊ नये किंवा अध्यक्षांनी तसा निर्णय का दिला नाही असा थेट सवाल या याचिकेतला विचारण्यात आलेला आहे। जेव्हा तो व्हीप बजावला होता तेव्हा ते आमदारांना लागू होतो, त्यामुळे तो व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या 14 आमदारांना निलंबित करावं अशी मागणी या याचिकेतनं करण्यात आली आहे। एकीकडे या संदर्भात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, तर आता शिंदे गट हा हायकोर्टाची पायरी चढलाय। त्यामुळे कुठेतरी हे न्यायालयीन युद्ध ठाकरे आणि शिंदे यांच्यातलं संपताना संपत नाहीये। भलेही शिवसेना कोणाची हे आता स्पष्ट असलं तरीही त्या संदर्भात ही कायदेशीर लढाई आहे ती अजूनही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अश्विन, अमेय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।